यवतमाळच्या महागाव ग्रामीण रुग्णालयात 10 ते 12 जणांनी धुडगूस घातलाय। या दरम्यान जीव वाचवण्यासाठी महिला डॉक्टर आणि परिचारिका बाथरूममध्ये लपल्यात। जखमी रुग्णाला मलमपट्टी करण्यावरून झालेल्या वादाचं रूपांतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाणीत झाले। यावेळी जखमी रुग्णासोबत आलेल्या 10 ते 12 जणांनी रुग्णालयात घुसून धुडगूस घालत तोडफोड केली आहे। काल रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। या प्रकरणी महागाव पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। निलेश वाळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, नेमके हे मारहाण करणारे कोण होते आणि या संदर्भात आता डॉक्टरांची काय माहिती मिळते आणि या प्रकरणी कारवाई काय झाली आहे? निश्चितच यवतमाळच्या महागाव ग्रामीण रुग्णालयामध्ये काल रात्री 11:30च्या दरम्यान अपघातात जखमी झालेला शेख इस्राईल शेख शाबुद्दीन हा व्यक्ती मलमपट्टी करण्यासाठी आला होता आणि त्यावेळेस मलमपट्टी करण्याच्या कारणावरून, व्यवस्थित मलमपट्टी न केल्याच्या कारणावरून हा परिचारिका आणि डॉक्टर सोबत तिथे वाद झाला आणि वाद झाल्यानंतर ते तिथनं निघून गेले आणि लगेच 10 ते 15 मिनिटांनी 10 ते 12 जण या रुग्णालयात आले आणि डॉक्टर आणि परिचारिका यांना शिवीगाळ करून वादात रूपांतर झालं आणि शिवीगाळ करण्यात आली आणि त्यामुळे लोखंडी रॉड वगैरे घेऊन आल्यामुळे तिथल्या परिचारिका आणि डॉक्टर हे स्वच्छतागृहामध्ये जाऊन लपण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे। दवाखान्यामधूनच परिचारिका यांनी पोलिसांना फोन लावला आणि त्यावेळेस 112 नंबरवर डायल केल्यानंतर पोलीस आले आणि त्या हल्लेखोरांनी तिथून पळ काढला। मात्र एकंदरीत जर घटना पाहिली तर रुग्णालयात हे डॉक्टर लोक रात्री 11 वाजता असताना मलमपट्टीच्या कारणावरून हा वाद करण्यात आल्याचं समोर आलं आहे आणि याचा पुढील तपास जो आहे तो महागाव पोलीस ठाणे करीत आहेत। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।